भिवंडी तालुक्यातील गोवे पिंपळधर येथे बौद्ध उन्नती मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। मिरवणुकीनंतर अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळी बौद्ध उन्नती मंडळाचे संस्थापक नारायण जाधव, शाखा अध्यक्ष गिरधारी खरात, सचिव गौतम जुमडे, उपाध्यक्ष सनी वाकोडे, जयंती अध्यक्ष संतोष वाघोदे, जयंती उपाध्यक्ष सर्जेराव पहरे, जयंती कार्याध्यक्ष उत्तम बर्डे, जयंती सचिव सुरेश गवई, जयंती सल्लागार विनोद बनकर यांच्यासह सदस्य वसंत खरात, विष्णू नवघरे, जितू बिलाडे, अमोल सरदार, वसंत पौरे, सिद्धार्थ बनकर, सापुर्डा वाघोदे, राष्ट्रपाल वाघोदे, शेषराव वाघोदे, रवी बिलाडे, सुनील वाकोडे, समाधान सरदार, विशाल खरात, किशोर सरदार, सागर वाकोडे, निलेश वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच करसन ठाकरे शिवसेना तालुका अध्यक्ष, दर्शना करसन ठाकरे माजी जिल्हा परिषद सभापती, विनोद भगवान भोईर एल्गार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, सुभाष गायकवाड राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र, पूजा सागर पाटील सरपंच गोवे, शशिकांत दिनकर पाटील गावदेवी अध्यक्ष, विनोद दशरथ भोईर माजी सरपंच, शरद पद्माकर पाटील विभाग प्रमुख शिवसेना, विजय राजाराम पाटील उद्योगपती गोवे, श्याम चौधरी उपतालुका प्रमुख शिवसेना, महेश मनोहर म्हात्रे माजी विभाग प्रमुख शिवसेना, ॲडव्होकेट संदेश रावते, राज संतोष म्हात्रे युवा सेना शिवसेना, विष्णू काशीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करून समाजानं त्यांच्या आदर्शांवर चालण्याचं आवाहन केले। तसेच जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध उन्नती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रथम 2001 पासून ही जयंती आम्ही साजरी करत आहोत। त्यामागचा हेतू एकच की सर्व समाज एकत्र येऊन या जयंतीमध्ये सामील होतात आणि आमचे गावकरी बंधू सुद्धा, सर्व ग्रामपंचायत कमिटी असेल, गावचे प्रतिष्ठित नागरिक असतील, या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135वी जयंतीमध्ये हे सर्व सामील होते आणि असतातच। कारण आजपर्यंत 25 वर्ष झाली या बौद्ध उन्नती मंडळाला। त्याचा मागचा हेतू एकच आहे, सर्व माझे बौद्ध बांधव, बौद्ध उन्नती मंडळाचे सर्व माझे सदस्य, कार्यकर्ते, अध्यक्ष सर्व एका आवाजाने माझ्या जमा होतात। जवळजवळ आम्ही 30 तारखेपासून सतत या कार्यक्रमात राबवण्यामागे प्रत्येकाचा श्रेयाचा वाटा आहे असं मी समजतो आणि याच्यापुढेही असंच आमचं संघटित हा बौद्ध उन्नती जागृत मंडळ हा असंच जागृत राहायला पाहिजे। मी जवळजवळ 25 वर्षामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करत आलेलो आहे। तसेच यावर्षी शिवजयंती सुद्धा साजरी केली। त्याचा मागचं कारण एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पण आपल्याला स्वराज्य मिळवून दिलेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांची सुद्धा जयंती आपण चालू केलेली आहे आणि आपण इथे संयुक्त जयंती करतो। त्याचं मागचं कारण असं आहे की सर्व महापुरुषांनी आपल्याला सर्व योगदान दिलेलं आहे, सर्व समाजाला, सर्व भारताला, सर्व विश्वाला त्यांनी हा सर्व आपल्याला योगदान देऊन आजपर्यंत जागृत ठेवून या भारताला आपण, भारतासाठी आपण या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान हा नुकता फक्त बौद्धांनाच नाही दिला तर पूर्ण भारत देशाला, विश्वाला दिलेला आहे। तो सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी, अशाच प्रकारे आपल्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे। आणि माझ्या बौद्ध उन्नती मंडळाला मी एकच विनंती करतो की आपण दरवर्षीप्रमाणे अशीच आपण साजरी करूया। यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून सेलिब्रेशन चांगलं झालंय। पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा डबल चांगली करू, आयोजन नियोजन
सर्व आमच्या मंडळाचे सर्व सदस्य अध्यक्ष त्या आयोजन करून नाच गाणे वगैरे चांगल्या प्रकारे घेऊ या आम्ही आयोजन केलेलं आहे. त्याच्यापुढे चांगल्या प्रकारे आम्ही हा जयंतीचा साजरा करू. एवढेच बोलून माझे 2 शब्द शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एक शेवट. सर्वप्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य मिळवून दिलेलं आहे ते एका जातीसाठी नसून पूर्ण 18 पगड जातीसाठी दिलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नुसतं दलितांनाच नाही दिला तर पूर्ण भारताला, पूर्ण विश्वाला दिलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, सर्व महापुरुषांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये लागला पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. हाती होता माय करता झाड लावलाय माय लावलाय गाईचा कोटा भाषण करते 1000 लोकात भीमामुळं चालले डोकात सोन्याची नथ माया नाकात भीमामुळं चालले डोकात पोरगा मपला माय मपला साहेब झाला एक डॉक्टर माय डॉक्टर वकील झाला मोठा बोकडीला खाला खात भीमामुळं चालले डोकात सोन्याची नथ माया नाकात भीमामुळं चालले डोकात पहिलं होतं माय होता विलेक्षण गेलं भीमाला आरक्षण भाषण करते मी चौकात चौकात भीमामुळं चालले डोकात सोन्याची नथ माया नाकात भीमामुळं चालले डोकात संविधान भाषण करते दिल्लीच्या टोकात भीमामुळं चालले डोकात सोन्याची नथ माया नाकात भीमामुळं चालले डोकात